आलो मित्रांनो, झाडून काढतो साफसफाई करून. आता एक जणाला गाडीचा डबा ऐकला गेलं एकदम. बघू आता आणखी सर्व्हिसिंगला येणार आहे गाडी. काय करतेच काय म्हणते. थोड्या वेळा झाडून घेतो. साफसफाई महत्वाची आहे. आज जरा कसा व्यवस्थित झाला. नंतर 2 दिवस बेकार कसं वगैरे म्हणजे ती आवाज बेकार बसला. आवाज बेकार. चला माझी गाडी जरा पकड गेला आहे. आपली चेन तोडावी बस इकडे काढावी. काय आपण बिल खर्च करत नसतो. जरा चेन तोडून एकदा चेन पूर्ण झाली मग असं करावं लागेल. टाईमच भेटला काय सांगाल तुम्हाला गाडीला घराला. आता टाईम भेटला नंतर कंटिन्यू कामावर पाठीमागे पळापळी इकडे तिकडे जा. मग दुसऱ्याच गाड्यांमध्ये घरच्या गाड्याला बघणं होत नाही कधीच. मोठ्या वेळा नाही आणायला नाही बघा तरी कंपनीचे जाते लांब 500-700 पुढे जाते. कंपनीच्या सांगायचं चला म्हणजे आता काय काय की निघत नाही लवकर. काय डोसकं दुखी नुसते पटकन निघत नाही. त्याला लय हे करून काढावं लागतं बाजूला. दिल दे दिया है कळलं. पण काढायला काय इथं पटापटापट ट्रॉकाला बिल जाम बसलेलं असते. हवेच्या माती जाममध्ये लवकर निघत नाही. काय तर कुठं नेवर काय पाठीमाग माहीत नाही का. निघालं थोडं थोडं. किती शाळा लागल्या बघ. किती वेळ झाला त्याच्या का नाही दादा तू इथं मायला ह्याच्या ताप मागच्या मागे ताप म्हणजे तू मारणार निघाल बघ. काढतो बाजूला इकडे आता. म्हणजे मला एक बोलायचं आहे निघाला एवढा ताप करते तसं. तिकडे दुसरीकडे डोसकी ताप करायची दुसऱ्याला ताप करायचा. माणसाने किती झाटाव सांबर नुसतं निजून घ्यायची. उगच इथं ताप करायचं नुसतं. उगं तर ताप खरं तर ताप करा माणसं. काय एडपटून बोलायला लागलो. होईल नीट एक पावा पटकपट. पुन्हा कसं होतं लवकर नाही काढले गाड्या एखाद्या दुसऱ्या आले कोणा उभं ताप होईल. पुन्हा ती गाड्या करायच्या पुन्हा आपली गाडी मजी राहते. ऑइल बी बदलावं आहे का. ऑइलला किती दिवस झाले बदलून. ऑइल बरेच दिवस झाले बदलून वाटले. ऑइल बी बदलावं जरा बघा. ऑइलचं बी काय चेंज तोडावं जरा. तसं म्हणलं तर
डोकं तर क्लिअर असते घरीचे, पण पहिलं शिकताना असं झालं नाही एवढं, पण आता काय वाटत नाही. शिकताना लय ताप झाला राव, काय सांगाल तुम्हाला. सकाळी 8-10 वाजल्यापासून संध्याकाळी 8-10 अकरापर्यंत कामं करायची, पुन्हा 12ला झोपायचं, पुन्हा सकाळी कामाला जायचं म्हणून लवकर उठायचं. एक ताप नव्हतं म्हणजे 17 कामं एकदाच. शिकताना म्हणजे लागलं कधी हाताला, कधी लागलं होतं कंटिन्यू, म्हणजे असं लागायला लागलं कंटिन्यू. ही बघा ही चेन एकदा काय केलं होतं, अशी चेन आवडतो तो इकडून हा अलीकडून होत होता, हाताचं बोटच गेलं कधी. रक्त गेलं त्यावेळेस लय बेकार लागलं होतं. लागलं म्हणजे काय गॅरेजच्या ह्याच्यामध्ये कधी कधी पूर्ण महाग ते चेंज जाऊ द्या, पूर्ण महागायचं 8 दिवस आणि नंतर पुन्हा मग ते आवडून जरी करून टाकायचं. पाठी मग घेतल्याशिवाय हिच होतं. आणि पुन्हा कसं होतं ह्याच्यामध्ये ते नाटाची कुत्री असते का, त्यामध्ये सगळी ती माती बिती चिटकरली असते, त्याच्यामध्ये नाटच बाजूला निघत नाही लवकर, लय वेळ लागते. तर काढायचं एक वरी वाळी सोडायचं, नाही पाणी तर सोडायचं निघतं. तर म्हणजे काय झालं असेल जेवण टाकायला वगैरे व्हिडिओ. असं काय व्यवस्थित बरोबर ह्याच्यावर घालत होतं, डॉग बसवलं होतं तरी पण थोडंफार राहतेच. कसं होतं आहे जरा ती थोडं ॲडजस्टमेंट होत नाही करायचं कशी तर काय. सेटिंग नंतर आता बघू सेटिंग कशी होते. आधीच प्रॉम्प्ट मी कामात काय सांगत कामात नाद गळत नाद कधी कसं आपलं उगच काढायला उगून ना माय उगून माय. झालं सेटिंग. आता ऑइल बिल टाकून मस्त पैकी व्यवस्थित ऑइल टाकून चेन बिन असं जातं की दिवस. झालं सेटिंग पूर्ण आहे. चेक करावं लागते काय बी असं कुठं ना मस्त पुढे घेऊन मस्त झालं. एक डोकं नाही डोकं
सगळं डोकं केलं काय व्हायचं आज तरी गाडी नाही दुसरं गॅरेज कुठे गेलं मला हैदराबाद चला शेवट टप्प्यात झालं बघा झाले सेटिंग बी करतो बघतो चॅनकर बिनकर लावतो मस्तपैकी जायचं अजून तुळजापूरला जायचं काम आहे ते लई काम आहेत मागे चला जय हिंद जय महाराष्ट्र या मित्रांनो पुढच्या व्हिडिओत बोलली असेल मग तुम्हीच म्हणता